ही भाजी आमच्याकडे खास तर मृग नक्षत्र निघाल्यानंतर 8 जून 7 जून ह्या दरम्यान बनवले जाते। तर ही भाजी आहे शेवग्याच्या पानांची। तर कशी बनवते ह्याच्या अनेक पद्धती असतील मंडळी बनवायच्या, पण माझ्या घरी असेच बनवल्या जाते। हिचे पानं मी आता स्वच्छ काढून घेतलेले आहेत। वरपून घ्यायची ते पानं आणि उकडून घ्यायची तुरीची डाळ घालून। ही भाजी डाळ शिजली की ही भाजी शिजली समजायचं, गॅस बंद करायचा आणि ही भाजी गाळून घ्यायची चाळणमध्ये आणि पिळून फोडणीमध्ये घालायची। तर आता बघू शकता इथं डाळ तुटत आहे, ही भाजी शिजत आलेली आहे। या भाजीला मी आता चाळणीवरती गाळून घेतलेलं आहे। तर इकडे फोडणी करूया। फोडणीसाठी मी तेल घेतलं, गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे, लसूण घालायचा, कांदा घालायचा। टोमॅटो ह्या भाजीला घातल्या जात नाही। तर छान असं परतून झाल्यानंतर कांदा, त्यामध्ये हळद घालायचं, लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। या भाजीला इतकी चवीला छान होते ना ही भाजी। वर्षातनं एकदा किंवा दोनदा आमच्याकडे ही भाजी बनतेच जून महिन्यामध्ये, 7-8 जूनच्या दरम्यान। तुमच्याकडे काय बनतं हे मृग नक्षत्र लागल्यानंतर, काय फेवरेट पदार्थ केला जातो ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या केल्या जाते, पण आमचे सासरे ना ही भाजीच करायला लावायचे, त्यामुळे मलाही आता सवय झालेली आहे। मी ही भाजी मृग नक्षत्रामध्ये 1-2 वेळेस करते आणि खातेच। खूप छान टेस्टी बनते। तुम्ही सुद्धा नक्की मंडळी अशी भाजी करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा। या भाजीबरोबर भाकरीच केल्या होत्या। धन्यवाद।